नक्कीच मुंबईमध्ये जी आहे ती तयारी झालेली आहे आणि अखेर बऱ्याच तासांनंतर बऱ्याच तासांच्या घडामोडीनंतर आता मुंबईमध्ये नेमकं मतदान कसं होणार याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे। मी सध्या बालमोहन परिसरामध्ये आहे आणि याच ठिकाणी खरं तर हा व्हीआयपी झोन मानला जातो आणि आपण बघतोय की पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। अगदी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पावलं जी आहेत ती या ठिकाणी उचलली जात आहेत। 100 मीटरचा जो नियम आहे तो देखील या ठिकाणी पाळला जात असल्याची माहिती मिळते। आपण बघतोय की अगदी सिनियर पोलीस अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी येऊन आढावा घेत असल्याचं देखील दिसून आलेलं आहे। एकूणच हा व्हीआयपी झोन म्हणून मानला जातो कारण याच ठिकाणी राज ठाकरे येतात, याच ठिकाणी अनेक सिने कलाकार मंडळी येतात आणि आपलं मतदानाचा हक्क बजावतात। आपण बघतोय की अगदी दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी देखील व्हीलचेअर सारखी सुविधा जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। बघितलं तर आपण गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीची सातत्यानं तयारी जी आहे ती प्रत्येक ठिकाणी सुरू असल्याचं बघायला मिळत आहे कारण ज्या पद्धतीनं लोकसभेला मतदान झालं ते मतदानाचा टक्का कसा वाढवता येईल या दृष्टिकोनातून खरं तर प्रत्येक पावलं उचलण्यात आलेली आहेत। अगदी मतदार याद्या ज्या आहेत त्या देखील अपडेट करण्यात आलेल्या आहेत। लोकांना घरोघरी जाऊन त्यांच्या पावत्या देखील देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टी करण्यात आलेल्या आहेत। मात्र मुंबई आता सज्ज आहे मतदानासाठी, पण मुंबईमध्ये मतदान किती टक्के होणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। अगदीच वैदेही, एकूणच मतदान किती टक्के होतं आणि मतदानाच्या पार्श्वभूमीवर काही बऱ्याच ठिकाणी राडा होतो का? अनेक ठिकाणी खरं तर वैदेही आरोप करण्यात आलेले होते लोकसभेच्या वेळी की मतदान मुद्दाम उशीर केला जातोय किंवा या ठिकाणी मुद्दामहून लोकांना खोळंबवलं जातंय। या संदर्भात सुद्धा आज काही घडामोडी घडू शकतात आणि मागच्या वेळी जे आरोप करण्यात आलेले होते ते आता सुद्धा होऊ शकतात। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर कसं नियोजन निवडणूक आयोगानं केलेलं आहे? सगळ्या तयारी केलेल्या आहेत। अगदी प्रत्येक बूथवर कोण अधिकारी असेल आणि कशा पद्धतीनं तंत्रज्ञान उपलब्ध आहे या संदर्भात याच्या आधीच उलगडा केलेला आहे। कॉन्टॅक्ट पर्सन कोण असेल किंवा बॅलेट मशीन जर खराब झाली, व्हीव्हीपॅट खराब झालं तर कशा पद्धतीनं त्याच्यावर जी आहे ती कारवाई करता येईल, कशा पद्धतीने रिप्लेस करता येईल या सगळ्या गोष्टी खरं तर त्या ठिकाणी नियोजनबद्ध आहेत। मात्र खोळंबा मोठ्या प्रमाणात होतोय किंवा लोकांना मतदान जे आहे ते अगदी चटकन होत नाहीये हा खरं तर आरोप मागच्या वेळी झाला होता आणि त्याच्यामुळे अनेकांना वोटिंग करता आलं नाही असा देखील आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता। आणि या सगळ्या आरोपांना अगदी प्रामुख्याने घेता लवकरात लवकर मतदान कसं करता येईल, त्यासाठी मॅन पॉवर कशा पद्धतीनं जी आहे ती ठेवता येईल या सगळ्या गोष्टीचं नियोजन सध्या निवडणूक आयोगानं केलेलं बघायला मिळतंय। पण एकूण जर बघितलं तर मुंबईमध्ये जी टफ फाईट आहे ती एकूणच अगदी नक्कीच वैद्य, या सगळ्याचे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेणार आहोत।